बातमी पक्षाच्या घटना बदलासंदर्भात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे स्पष्टीकरण दिलं। तटकरे पटेल यांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार मात्र समाधानी नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत असं पत्र पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं। या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला हे सर्व पत्रव्यवहार अमान्य असून समजून दुर्लक्षित करावेत असं पत्र पाठवलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटना बदलाबद्दल सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांकडे स्पष्टीकरण दिलंय। मात्र दोघांच्याही स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकार कार्याध्यक्षांकडे द्यावेत असं पत्र पटेल तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं। 16 फेब्रुवारी 2026 रोजी पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिलं होतं। यानंतर 10 मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तटकरे पटेलांचं पत्र ग्राह्य धरू नका असं सांगितलं। या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच वादंग झाले। सोमवारी बांद्र्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या घटनेत केलेल्या बदलाबद्दल सुनेत्रा पवार यांना स्पष्टीकरण द्यावं असं ठरवण्यात आलं। त्यानुसार मंगळवारी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना स्पष्टीकरण दिलं। पण या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार असमाधानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अकोल्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये लॉकअपमधील महिलेनं एएसआयवर गंभीर आरोप केले। 10,000 रुपये देतो, मुलीला पाठव असं म्हणत एएसआयने शरीरसुखाची मागणी केल्याचा महिलेनं आरोप केलाय। ही बातमी आपण पाहणार आहोत। मात्र खरात संदर्भात एक महत्त्वाची बातमी। खरातने अजितदादांसह बड्या नेत्यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला। आता कुणाच्या सांगण्यावरून या फुल्या मारून जादूटोणा केला असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय। अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवरून भोंदू खरातनं फुल्या मारल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे फोटोमधला दुसरा नेता नेमका कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे। ट्विट करत रोहित पवारांनी आरोप काय केलाय बघूया। जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही, परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही। भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती। त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय। या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला। ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता हेही समोर येणं गरजेचं आहे। रोहित पवारांच्या मोठ्या आरोपानंतर विकास लवांडे यांनी खरातसह तटकरे चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। रोहित दादा म्हणतायत त्या फुली मारल्याच्या प्रकरणाची खरंच सखोल चौकशी व्हायला पाहिजे, कारण तिथे ट्रस्टी ज्या होत्या त्या रुपाली चाकणकर होत्या आणि त्यांच्यासोबत सुनील तटकरे वारंवार जात होते। दादा नकोसे असलेले, दादा ज्यांना नको वाटत होते असे कोण लोक होते याचा शोध घ्यावा लागेल। त्यांनी काय ट्विट केलं हे मी बघितलेलं नाही, परंतु ते ट्विट करताना त्यांच्याकडे तर पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री मोदयांकडे द्यावेत, डीजींकडे द्यावेत, तिथल्या आयजींकडे द्यावेत, तिथल्या सीपींकडे द्यावेत, तिथल्या एसपींकडे द्यावेत, त्यांच्यावर कारवाई होईल। की अजितदादा पवार यांचा जो फोटो आहे त्याला कुठेतरी जी आहे ती काळी फुली करण्यात आलेली होती। म्हणजे अजितदादांना मारण्याचा डाव होता। त्याच्याबरोबर त्याच्यात लिहिलेलं आहे की मग महाराष्ट्रातल्या एक बड्या नेत्याचंही त्याच्याबरोबर नाव आणि फोटो आहे ज्याच्यावर फुली आहे। मग ते कुणाचं नाव आहे? ते पवार साहेबांचं नाव आहे का? आणि मग पवार साहेब आणि अजितदादा पवार हे एकत्र येऊ नये म्हणून अशी कुणीतरी काळी जादू करत होतं का? कोणी अशा पद्धतीने जे आहे ते अघोरी पूजा करत होतं का? याचा तपास होणं गरजेचं आहे आणि ती त्यांची जवळचीच लोक होती। फुली मारणं म्हणजे संपवणं, दॅट इज अ क्राईम। असं नाही कोणी फुली मारत, त्या माणसाला संपवणं हा त्यांचा हेतू होता। म्हणजे आता त्या अंधश्रद्धेवर आपण विश्वास ठेवत नाही, मग हे सुपारी दिली होती का काय केलं होतं तर हे खरंच फार चिंतेची बाब आहे। म्हणजे ते रोहित पवार एवढे ओरडतायत, मला कळत नाहीये की ते एवढे सांगतायत, जीव तोडून बोलतायत, पण का सिरियसली घेत नाहीत की खरंच घातपात आहे, अपघात नाही आहे, तो घातपात आहे। मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे।
आता वडेट्टीवार काल बोलले अधिकाऱ्यांच्या परिवाराबद्दल, योग्य नाही आहे कुठल्या अधिकाऱ्याच्या परिवाराबद्दल संशय व्यक्त करणे. असेल माहिती तुम्ही एसआयटीला द्या. रोहित पवारचं म्हणणं जर खरं असेल तर एसआयटीला द्या. बंधू खरातची 14 दिवसांसाठी नाशिकच्या जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. खरातवरील प्रत्येक गुन्ह्याची एसआयटी कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे. यासोबतच खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातलाही ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली, तर खरातची पत्नी मात्र फरार असून तिचा शोध घेतला जातोय. भोंदूबाबा अशोक खरातची रवानगी 14 दिवसांसाठी नाशिकच्या जेलमध्ये करण्यात आली आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर खरातला न्यायाधीश श्रीमती B.N. इचपुरानी यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं. अवघ्या 5 मिनिटात सुनावणी झाली. तपास अधिकारी, सरकारी वकील कोर्टात हजर झाले. कोर्ट रूम मधल्या स्टाफनं खरात संदर्भातली कागदपत्र तपासली. कोर्टानं खरातची 14 दिवसांसाठी जेलमध्ये रवानगी केली. कोर्ट रूम मध्ये कोणताही युक्तिवाद झाला नाही. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. जवळपास 5 मिनिटात खरातला घेऊन पोलीस कोर्टातून बाहेर निघाले. भोंदू खरातवरील दाखल प्रत्येक गुन्ह्याची एसआयटी कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे. भोंदू खरातवर नाशिकमध्ये 10, शिर्डीमध्ये 1 गुन्हा दाखल आहे. 11 गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनं खरातची आणखी कोंडी वाढली आहे. खरातचा प्रत्येक गुन्ह्याची वेळ आणि पीडिता वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी पोलीस कोठडी घेऊन तपास केला जाणार आहे. पहिला जो गुन्हा आहे त्याचा MCR झालाय. दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेतलेला आहे. आमचा तपास सुरू आहे. आम्ही आता काहीही महिला अत्याचाराचा आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. कारण पहिल्या याचे जे पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झाले. तपास पूर्ण नसताना MCR कसा मागितला? राहत्या घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली, तर पोलीस येणार असल्याची कुणकुण लागताच खरातची पत्नी मात्र फरार झाली. पोलिसांकडून खरातच्या पत्नीचाही शोध सुरू आहे. खरात प्रकरणामध्ये नवनवी माहिती समोर येते. त्यातच आता पुण्यामध्ये खरातच्या मुलीच्या नावे 1,20,00,000 आलिशान फ्लॅट असल्याचं देखील समोर आलंय. खरात चेक नाही तर फक्त कॅशनं व्यवहार करायचा असं देखील कळतं. बंधू खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. 24 रत्नम नावाच्या सोसायटीमध्ये 7व्या मजल्यावर 3 BHK फ्लॅट आहे. 13 सप्टेंबर 2023 मध्ये 1055 चौरस फुटांचा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. फ्लॅटसाठी संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख देण्यात आले होते. सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही. राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता घेतल्याचं देखील समोर आलेलं आहे. शेकडो कोटी. आणि आता महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. राज्यामध्ये PNG जोडण्यासाठी सरकारकडून हालचालींना वेग आलेला आहे. नवीन सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनसाठी मागण्यात आलेल्या परवानग्या 24 तासामध्ये मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले. तर अकोल्यामध्ये लॉकअप मधील महिलेला 10,000 रुपये देतो, मुलीला पाठव असं ASI राजेश जाधव यांनी म्हटल्याचा आरोप आहे. ASI राजेश जाधवच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस अधीक्षकांकडून राजेश जाधवचं तात्काळ निलंबन देखील करण्यात आलेलं आहे. अकोल्यामध्ये लॉकअप मधील महिलेचा ASI वर गंभीर आरोप. यानंतर जाधव हा पोलीस ठाण्यामधून निघून गेलेला आहे. अकोल्यामध्ये एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकानं महिला आरोपीकडे तुझ्या मुलीला आणून दे, 10,000 रुपये देतो अशी मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातील पोलीस ठाण्यातल्या लॉकअपमध्येच या घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित पोलिसाला तात्काळ निलंबित केलं असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. नेमका प्रकार काय घडला ते पाहूया. आवाज नाही. असे 22-23 वर्षाच्या मुली 4 आहेत. मग त्यानंतर त्याला बोलतो तुझ्या रात्रीची बोलते तुझी बरोबर
काय घ्यायचं तर मराठी ही पोरगी आहे तिच्या समोर मी असं बोललो का एक शब्द मी असं काही बोललो नाही, आता तर तुम्ही माझ्यासमोर नाही बोलले, पण तेव्हा सांगा बरं. तेव्हा मला माहिती आहे. वरती घातली वरती घातली वरती घातली. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये अकोला पोलिसांनी एका महिलेला अटक केली. या महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यामुळे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आरोपी महिलेला ठेवण्यात आलंय. आता या प्रकरणामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधववर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो. त्या महिलेचा जबाब घेतला. सदर ASI विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली. माननीय पोलीस अधीक्षक सरांनी त्याला तात्काळ निलंबित केलेलं आहे. पुढील कारवाई सुरू आहे. महिला आयोगही आमची मदत करत नाही. पोलीस स्टेशनला जावं तर पोलीस स्टेशनची ही परिस्थिती. जर रक्षकच अशा पद्धतीने बुभुक्षित नजरेने महाराष्ट्रातल्या लेकीबाळींकडे बघत असतील तर फक्त निलंबन एवढं पुरेसं नाही, त्याच्यावर रीतसर गुन्हा सुद्धा दाखल होणं गरजेचं आहे. सक्षम गृह खाता आहे. माननीय मुख्यमंत्र्याकडे काही त्यांनी मागणी केली किंवा तेथील पालकमंत्री आहे, सरकार आहे, पोलीस स्टेशन आहे, त्यांनी योग्य मागणी केली तर 100% त्या ठिकाणी कारवाई होतं. इराण, अमेरिका, इस्रायलच्या युद्ध संघर्षाची देशाला झळ बसते. देशामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर हे 195 रुपयांनी वाढले. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल यांचेही दर वाढवले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 195.5 रुपयांनी वाढ झाली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेलमधील पदार्थ महागणार आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेल चालकांना याचा फटका बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल झालेले नाहीत. मुंबईमध्ये 1835 रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 2031 रुपयांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये आधीचा दर 1883 रुपये आणि आता सुधारित दर 2078 रुपये 50 पैसे. तर चेन्नईमध्ये 2043 रुपये 50 पैशावरनं 2246 रुपये 50 पैसे इतके दर झालेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा कोलकातामधला आधीचा दर 1990 रुपये, त्यावरून आता 2208 रुपये झालेत. 32 दिवसात दुसऱ्यांदा ही भाववाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवलेत. दिल्लीत प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरनं 160 रुपयांवरती, तर प्रीमियम डिझेल 91 रुपये 49 पैशांवरनं 92 रुपये 99 पैसे प्रति लिटर पोहोचले. तर इंडियन ऑइलकडनं जेट इंधनाच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. 96,000वरनं दर 2,07,000 प्रति किलोमीटर पर्यंत वाढलेत. यापूर्वी 1 मार्चला जेट इंधनाच्या दरात 5.7% वाढ झाली आहे. तर आखाती देशामधील युद्धाचा राज्यावर परिणाम होताना दिसत आहे. आजही गॅस सिलेंडरसाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्या. पाहूया. वसईच्या नायगावात गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. 15 दिवसांपासून ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे ग्राहक एजन्सी बाहेर रांगेत उभे आहेत. दुपारनंतर काही ग्राहकांना गॅसचे सिलेंडर मिळालेत, तर काहींना सिलेंडर मिळतच नसल्याच्या तक्रारी आहेत. लातूरमध्ये स्टॉक नसल्यानं गॅस वितरण यंत्रणा पूर्णतः ठप्प झाली आहे. सकाळपासून नागरिकांनी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. 6 ते 7 तास रांगेत उभं राहूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त झालेत. सोलापूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर थांबलेल्या नागरिकाला भोवळ आली आहे. कुमठा नाका परिसरातील प्रेषक गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी सिलेंडरसाठी गर्दी केली. यावेळी एजन्सीधारक आणि नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. नागपूर शहरात वेगवेगळ्या कंपनीचे 20 LPG गॅस बंद झालेत. LPG गॅस नसल्यानं ऑटो चालकांवर पेट्रोलवर ऑटो चालवण्याची वेळ आली आहे. प्रवासी पैसे वाढवून देत नसल्यानं ऑटो चालवणं परवडत नसल्याचं ऑटो चालकांचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही युद्धाचा फटका बसला.
छत्रपती संभाजीनगर शहरातील एकाही पंपावर ऑटो चालकांना गॅस मिळत नाहीये. त्यामुळे शहरातील 25 ते 30 हजार ऑटो चालकांवर संकट कायम आहे. ऑटो उभ्या असल्या तरी हप्ते थांबत नाही अशी भावना चालकांकडून व्यक्त केली जाते. जालना शहरातील 4ही LPG ऑटो गॅस पंप साठा नसल्यानं बंद आहेत. प्रवासी वाहतुकीसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. गॅस मिळत नाही त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं साधन गेलं. लेकरांचा शिक्षणाचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकांची आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी CCSची बैठक सुरू आहे. पश्चिम आशियातील संघर्षावर CCSची बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. तर गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग या बैठकीसाठी उपस्थित आहेत. निर्मला सीतारामन, JP नड्डा हे देखील बैठकीमध्ये हजर आहेत.